नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. उच्च न्यायालयात डीए थकबाकी प्रकरणी सुनावणी. सर्व पक्षांना तयारीनिशी हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थकबाकी प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुनावणी केली. हे प्रकरण व्यापक जनहिताशी संबंधित असल्याचे नमूद करतात या याचिकेची सुनावणी त्यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की या प्रकरणासंबंधी पक्षांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकले जाईल. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी सर्व पक्षांनी पूर्ण तयारीनिशी न्यायालयात उपस्थित राहावे, जेणेकरून प्रत्येक बाजूचा युक्तिवाद सखोलपणे ऐकता येईल. याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की सरकारने विविध मोफत योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. मोफत वीज, मोफत बस सेवा किंवा महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासारख्या योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे किंवा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्याची वेळ आली की सरकार आर्थिक अडचणींचा दाखला देतो. महागाई भत्त्याची थकबाकी हा कर्मचाऱ्यांचा वैधानिक हक्क आहे. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितले की महागाई भत्त्याची थकबाकी हा सरकारी कर्मचाऱ्यांचा वैधानिक हक्क असूनही त्यांना त्यांच्या हक्काचा लाभ दिला जात नाही. यावर न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवत सांगितले की हे प्रकरण व्यापक जनहिताशी संबंधित असून त्याचे गांभीर्य लक्षात घेता सर्व पक्षांतील बाजूंनी ऐकणे आवश्यक आहे. न्यायालयाने स्पष्ट करताना म्हटले आहे की हे व्यापक जनहिताचे प्रकरण आहे. पुढील सुनावणीला सर्व पक्षांनी पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहावे. आतापर्यंत सर्वांचा युक्तिवाद ऐकला जाईल. सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आता पुढील सुनावणीकडे लागले आहे.